मित्रांनो, न्यूज प्रिंट 24 यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण यूट्यूब चॅनल पाहत असताना एक सबस्क्राईब होण्याचं मी आवाहन करतो. आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला एक बेलसारखं किंवा घंटीचं असं चिन्ह असते. त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. आज आपण एका वेगळ्या विषयावर आणि तेवढ्या संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. केंद्र सरकारने म्हणा किंवा मोदी सरकारने म्हणा की शेतकऱ्यांच्या संदर्भात 3 विधेयके लोकसभेत संमत केली आणि आज अत्यंत गोंधळाच्या स्थितीमध्ये राज्यसभेतही संमत झालेली आहे. या विधेयकावरून जो गोंधळ निर्माण झाला आहे, विरोधी पक्षांनी याचं वर्णन अत्यंत शेतकरी विरोधी विधेयक असं केलेलं आहे. एवढंच नव्हे तर NDAचे घटक पक्ष असलेला अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या 3 विधेयकामध्ये नेमकं काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करू. पहिलं जे विधेयक आहे या संदर्भामध्ये, त्या विधेयकाचं नाव आहे फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बिल 2020, म्हणजे शेती उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020. याच्यामध्ये APMC जे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो त्याचं पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आलं आहे. त्याची काही गरज नाही आता शेतकऱ्यांना सामान विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी. कोणताही व्यापारी शेतकऱ्यांकडून तो थेटपणे खरेदी करू शकेल. दुसरं जे बिल आहे ते फार्मर्स एम्पॉवरमेंट प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑफ प्राईस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस बिल 2020, म्हणजे शेतकरी सक्षम व संरक्षण हमी किमतीचा करार आणि शेतकी सेवा विधेयक 2020. यामुळे शेतकरी व्यापाराशी थेट करार करू शकेल. तर या शेतकऱ्याचं हित किती साधलं जाईल हा एक प्रश्न आहे. आणि तिसरं जे बिल आहे ते इसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट बिल 2020, म्हणजे अत्यावश्यक सेवा सुधारणा विधेयक 2020. याच्यामध्ये डाळी, तेलबिया, ज्वारी, कांदा, आलू या सर्व पिकांचा अत्यावश्यक सेवेतून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे साठेबाजी करण्यासाठी व्यापाऱ्यांना पूर्णपणे मुभा दिलेली आहे. याच्यापूर्वी जर या वस्तूंचा जर कुणी साठेबाजी केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकत होता. एवढंच नव्हे तर त्यांच्यावर सश्रम कारावासाची तरतूद कायद्यामध्ये होती. पण या नव्या विधेयकामुळे हा सर्व प्रकार बंद होणार आहे. याच विचार आज आपल्याशी बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंदिया आपल्यासोबत आहे. विजय जावंदिया यांचा परिचय करून देण्याची काही गरज नाही आहे. ते गेल्या 35-40 वर्षापासून शेतकरी, शेतीचे प्रश्न यावर सातत्यानं लेखन करत आहे, भाषण करत आहे आणि आंदोलनं सुद्धा करत आहे. शरद जोशी यांनी विदर्भामध्ये जेव्हा शेतकरी संघटनेची मुवमेंट आणली, आंदोलन आणलं, त्यात पहिले जे शिलेदार होते त्याच्यामध्ये विजय जावंदिया. विजय जावंदिया यांचा भारतीय शेतीचीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय आर्थिक बाबींचा भारताच्या शेतकऱ्यांवर किंवा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो याचा पण अभ्यास आहे. त्याच्यामुळे मी जावंदिया साहेब तुम्हाला हा प्रश्न विचारतो की हे जे 3 विधेयक आहे त्या 3 विधेयकातून शेतकऱ्यांचं नेमकं काय भलं होणार आहे आणि या 3 विधेयक आणण्यामागे सरकारचा हेतू काय? नमस्कार. तुम्ही जी 3 विधेयकं सांगितलीत ना, मी ती 3 विधेयकं सोप्या शब्दामध्ये सांगतो. पहिलं विधेयक जे आहे ते बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांना विकण्याचं स्वातंत्र्य. सरकारचं असं म्हणणं आहे की बाजार समितीमध्ये मोजक्या लोकांना विकत घेण्याची परवानगी असते. बाजार समितीमध्ये जे फक्त लायसन्स घेतात त्यांनाच विकता येईल आणि त्याच्यामुळे तिथे एक कडबोळं तयार होतं
एक काही लोकांचं एक असं गट तयार होतो आणि ते भाव पडून शेतकऱ्यांचा माल विकत घेतात. ही 70 वर्षापासूनची लुटण्याची व्यवस्था वगैरे. आम्ही सुद्धा असं म्हणायचो की बाजार समिती आहे, कत्तलखाने आहे. तर हे सरकार म्हणतं की आता बाजार समितीच्या बाहेर कोणालाही विकायला परवानगी देऊ आणि बाजार समितीच्या बाहेर काही लायसन्स वगैरे काढायची गरज नाही आहे. ज्याच्याजवळ पॅन कार्ड आहे तो सुद्धा शेतमाल विकत घेऊ शकतो आणि 3 दिवसाच्या आत चुकारे करावे लागतील. आणि ते चुकारे त्याच्यामध्ये काही जर डिस्प्यूट आला त्या सौद्यामध्ये तर SDO कडे किंवा कलेक्टरकडे जावं लागेल. दिवाळी दावा सुद्धा करता येत नाही. आता याच्यामध्ये सुद्धा प्रचंड कन्फ्युजन आहे आणि विरोधाभास आहे की बा SDM आणि कलेक्टर हे गरिबांचं ऐकतील की श्रीमंतांचं आहे, हे सगळं आहे. हा एक कायदा आहे. दुसरा कायदा जो आहे तो करारानुसार शेती, ज्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतात, असं आपण असं म्हणूया की तुम्ही कोणत्याही कंपनीशी करार करून ती कंपनी तुमच्याकडनं त्याला जे पाहिजे ते पिकून घेऊ शकतं. बटाटा आहे, टोमॅटो आहे, बासमती तांदूळ आहे, ते तुम्हाला बियाणं देतील एका प्रकारच्या गव्हाचं, सांगतील की तुम्ही हे आम्हाला उत्पादन करून द्या, आम्ही तुम्हाला हा भाव देऊ. करारानुसार शेती म्हणजे आधी पहिले भाव ठरवून ते होईल. हा एक दुसरा कायदा. आणि तिसरा कायदा जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यातनं सगळं काढून टाकलेलं आहे आता. त्याच्यामुळे सरकार आयात निर्यातीवरची बंधनं सगळी काढून टाकणार आहे. तुम्ही किती स्टॉक ठेवू शकता हे सगळं. एखादी कंपनी प्रोसेसिंग करते आहे तर तिला सुद्धा स्टॉक ठेवण्याकरता काही बंधन राहणार नाही. जसं एक राईस मिल आहे तर तिला धान किती ठेवायचा त्याचं बंधन राहणार नाही वगैरे वगैरे. हे सगळं त्या दुसऱ्या कायद्यामध्ये आहे, तिसऱ्या कायद्यामध्ये आहे. आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे 3 कायदे हे आत्ताच का केले आहे ना? हे याच्या आधी का नाही केले? जर इतके चांगले आहेत हे तर मग मोदींनी सत्ता स्थापन केल्याबरोबरच ते करायला पाहिजे होतं. आणि याची चर्चा तर त्याच्या आधीपासूनच होती ना, की नव्हती अशी गोष्ट नाही. मागणी सुद्धा काही लोक म्हणजे शरद जोशींचं नाव आज घेतलं जातं, ते करत होते नाही ही मागणी अशी. मग का नाही केलं? मग आजच करण्याची पद्धत काय आहे? तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदींची या 72 महिन्याची कामाची पद्धत जर आपण पाहिली तर या 72 महिन्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये ते शेतकऱ्यांना जे जे काही आश्वासनं देतात ते आश्वासन पूर्ण होत नाही आणि दुसरं एक नवीन आश्वासन देऊन पुन्हा दिशाभूल सुरू करतात, ज्याला गोल पोस्ट बदलवणं म्हणतात. असं तुम्ही पहा, सत्ता मिळवण्याच्या आधी त्यांनी सांगितलं की मनमोहन सिंगांचं धोरण मर जवान मर किसान है, हम सत्ता में आएंगे, जय जवान जय किसान करेंगे और किसान को 50% खर्चे पे मुनाफा देके दाम देंगे. फिर क्यों कोई किसान आत्महत्या करेगा? लोकांना हो बिलकुल नाही करेगा. सत्तेत आले, सुप्रीम कोर्टात अफिडेविट केलं नाही देऊ शकत म्हणून. त्याची रिॲक्शन झाली, सांगितलं 2022 हम आपकी आमदानी दुगनी करेंगे, तुमची इन्कम दुप्पट करू. ते करता नाही आलं. 19ची निवडणूक आली. 19च्या निवडणुकीत सांगितलं आम्ही तुम्हाला 50% नफा देऊन भाव देतो, स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करतो आहे. दिला A2FL वर. स्वामीनाथननी C2 वर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्टवर सगळा खर्च, भांडवलावरचं व्याज, एकंदर गुंतवणुकीवरचं व्याज हे सगळं धरून C2 कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हटलं. त्यांनी A2FL वर दिला. ठीक आहे, दिला. पण तो A2FLचाही भाव बाजारात मिळत नाही अशी परिस्थिती अनेक शेतीमालाला. आता परिस्थिती अशी झाली की यावर्षी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर, जगाच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या शेतीमालाचे भाव गडगडलेले आहेत. सरकारच्या लक्षात येत आहे की आता आम्ही हे A2FLचा 50%चा भाव सुद्धा देऊ शकत नाही आणि सगळा शेतमाल काही विकत घेऊ शकत नाही. मग आता काय करायचं? आणि दुसरीकडून WTOचा दबाव आहे. आपण ज्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये, मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये गेलोय आपण, त्याचा सुद्धा WTOचा दबाव आहे. ते अनेक वर्षापासून म्हणजे मनमोहन सिंगच्या कार्यकाळापासून सांगतात की तुम्ही गव्हाला आणि धानाला जो हमीभाव देऊन खरेदी करता त्याच्यामध्ये तुम्हाला जी सबसिडी देण्याची मुभा आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही सबसिडी देतात. आणि म्हणून त्यांनी आपल्याला पीस क्लॉजवर सोय करून दिलेली आहे की तुम्ही काही दिवस हे करा पण तुम्हाला हळूहळू हे विड्रॉ करावं लागेल. सबसिडी साखर निर्यातीला आपण जी सबसिडी देतो त्याच्यावर ब्राझीलचं ऑब्जेक्शन आहे. आपण डाळी खरेदी करतो हमी भावाने, त्याच्यावर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचं ऑब्जेक्शन आहे. या सगळ्या याच्यामध्ये आता अमेरिकेशी मोदीजी व्यापार करार करण्याकरता काही करतात आहे. तर या सगळ्या दबावामध्ये त्यांना या हमी किमतीच्या जबाबदारीतनं मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून मग त्यांनी घोषणा काय करून टाकली आता कोविडच्या पार्श्वभूमीवर. पहिले तर अध्यादेश आला राष्ट्रपतीच्या सहीने आणि काल त्यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत आता मंजूर करून घेतलेला, म्हणजे आता कायदा झाला, आता अध्यादेश नाही आला. आता हे कायदे करून घेतले. आता पंजाब हरियाणामध्ये
आंदोलन सुरू झाली मोठ्या प्रमाणात. पंजाब हरियाणामध्ये उत्तर भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेलं आहे की पंजाबचा अकाली दल जो यांचा पार्टनर आहे सत्तेमधला प्रकाश सिंग बादल, त्यांच्या मुलाची सून जी यांच्या मंत्रिमंडळात होती, तिला राजीनामा द्यावा लागला. इतकं तीव्र आंदोलन पंजाब हरियाणामध्ये. काय तिथे आंदोलन? तर तिथल्या शेतकऱ्याला गहू आणि धान हा हमी किमतीत विकत घेतला जातो याची सवय लागलेली आहे. सगळ्यात जास्त सुरक्षा हमी किमतीची गव्हाची आणि धानाची पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना आहे. त्यांना भीती ही वाटते आहे की ही जी हमी किमतीची व्यवस्था आहे, हळूहळू मोदीजी ही हमी किमतीची व्यवस्था तोडून टाकतील आणि आम्हाला बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मर्जीवर बाहेर सोडून देतील आम्हाला. आणि आमची ही बाजार व्यवस्थाही जाईल, आमची ही सुरक्षाही जाईल आणि आम्हाला मग ते जे भाव देतील त्या भावावर जगावं लागेल. आणि त्यांची ही भीती रास्त आहे. मी तुम्हाला या वर्षीचं आत्ताचंच उदाहरण सांगतो जे टी व्हीवर दाखवल्या गेलेलं आहे की राजस्थानमध्ये नवीन बाजरा आलेला आहे. त्या बाजऱ्याला 1000 रुपये सुद्धा भाव मिळत नाहीये. 1900 रुपयाच्या वरती बाजऱ्याचा हमी भाव आहे. मोदीजी का घोषणा करत नाही की आम्ही राजस्थानचा सगळा बाजरा विकत घेऊ? कशाला तुम्ही चिंता करतात? का नाही अशी घोषणा करत? आज कापूस पंजाब हरियाणामध्ये निघालेला आहे. 5800 रुपये हमी भाव आहे. 4500 रुपयाला कापूस खपत नाहीये तिथे. आणि आपल्या विदर्भातही मागच्या वर्षी महाराष्ट्रात त्यांना 2 कोटी क्विंटल कापूस विकत घ्यावा लागला. अर्धा कापूस यांनी विकत घेतला. यावर्षी तर 4 कोटी क्विंटल सगळा विकत घ्यावा लागणार आहे. मग हे जे म्हणतात आहे की बाजार समितीच्या बाहेर आता जो व्यापारी राहील तो तुम्हाला जास्त भाव देणार आहे. मग हे समाधान का करत नाही शेतकऱ्याचं की तो कसं काय जास्त भाव देणार आहे? म्हणजे मला तुम्हाला आणि सगळ्या लोकांना माहिती करता सांगायचं आहे की MSP म्हणजे काय आहे हे अनेक लोकांना माहिती नाही. कृषी मूल्य आयोगाची रचना लालबहादूर शास्त्रीने 1965 साली केली होती. त्याच्यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस जी जाहीर होते कृषी मूल्य आयोगाची ती ही असते की ती कमीत कमी किंमत शेतकऱ्यांकरता आहे. त्याच्यापेक्षा भाव जास्त खाली गेले तर मग सरकार येईल, पण त्याच्यापेक्षा जास्त भाव बाजारात मिळतील त्याला सरकारचं ऑब्जेक्शन नाही. म्हणजे ती कमीत कमी किंमत होती आहे की नाही. आणि मी तुमचं लक्ष वेधतो, सगळ्या ऐकणाऱ्यांचं लक्ष, श्रोत्यांचं लक्ष वेधतो की आमच्या देशामध्ये जेव्हा शॉर्टेज होतं, जेव्हा PL 480 आम्ही जगत होतो तेव्हा बाजारात हमी किमतीपेक्षा जास्त धान्याचे भाव असायचे. पण सरकारला रेशन दुकानाकरता गरिबांकरता प्रोक्युर करावं लागायचं, त्याला प्रोक्युरमेंट म्हणायचे. तर तेव्हा सरकार हमी किमतीपेक्षा जास्त किंमत आणि बाजारभावापेक्षा कमी किंमत ही प्रोक्युरमेंट प्राईस जाहीर करायची की या भावात तुम्हाला शेतकऱ्यांना आम्हाला माल द्यावाच लागेल. आता त्या प्रोक्युरमेंट प्राईसची चर्चाच नाही आहे, ती गायब झाली पूर्णपणे. आणि आता हमी किमतीकरता शेतकरी का आंदोलित होतोय? कारण त्याला बाजारात हमी किंमत सुद्धा मिळत नाही आणि म्हणून त्याला त्या हमी किमतीची सुरक्षा पाहिजे आहे. आणि म्हणून पंजाब हरियाणाचा शेतकरी हा त्या हमी किमतीच्या सुरक्षेकरता एवढा आंदोलित होतोय. आणि म्हणून मग यांनी पार्लमेंटमध्ये काय सांगितलं की हमी किमतीची सुरक्षा राहणार आहे, बाजार समिती पण राहणार आहे, MSP पण राहणार आहे. आणि दुसरीकडे तुम्ही फक्त 6% हमी किमतीने विकत घेता, ते फक्त पंजाब हरियाणामध्ये विकत घेता. मग मोदीजी तुम्ही जाहीर करा ना की देशात जिथे जिथे गरज राहील ज्या ज्या शेतीमालाची तो सगळा शेतमाल आम्ही हमी किमतीने विकत घेऊ, शेतकऱ्यांची चिंता करू नये. तेही तुम्ही जाहीर करत नाहीये. मला काय वाटतंय की हे दिशाभूल करण्याचं जे तंत्र आहे नरेंद्र मोदींचं. आणि सगळ्यात मोठं मी जे तुम्हाला सांगतोय की WTOचं जे ऑब्जेक्शन आहे तिकडे आपलं लक्षच नाही आहे. या सगळ्या चर्चेमध्ये होतं काय आहे की अमेरिका युरोपच्या शेतकऱ्यांना ज्या सबसिडी सुरू आहेत की ज्या बंद व्हायला पाहिजे होत्या, शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांनी त्याच आशेवर इथल्या शेतकऱ्यांना स्वप्न दाखवलं होतं की WTOमध्ये श्रीमंत देशातल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी होणार आहेत, त्याच्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला शेतमाल निर्यातीकरता वाव मिळेल. झालं उलटं आहे. या 30 वर्षामध्ये त्यांच्या सबसिडी काही कमी झालेल्या नाहीत. जगात शेतीमालाचे भाव पडलेले आहेत आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी वाढण्याऐवजी त्या कमी झालेल्या आहेत. आणि त्याची चर्चा होऊ नये म्हणून एक प्रकारे आता हे शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे. मी जर एका वाक्यात सांगितलं की मोदीजी हे सांगतात ते आम्ही शेतकऱ्यांना मुक्त केलेलं आता 1 नेशन 1 मार्केट. तुम्ही कुठेही विका, कुठेही जाऊन विका, कोणत्याही याला विका, तुम्ही तुमच्या कंपन्या काढा है ना. तुम्हाला अजून एक सांगतो, याच्यासोबत ते काय म्हणतात मग की आम्ही 10,000 FPO सुरू करणार आहे.
फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, त्याच्याकरता 10,000 कोटीची आम्ही व्यवस्था केलेली आहे. आम्ही 1,00,000 कोटीचा ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. असे मोठे मोठे आकडे फेकायचे आहे की नाही. आता तुम्ही विचार करा की 1,00,000 कोटीचा इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रिकल्चर वाटतो किती, 1,00,000 कोटी. सर्वसामान्य माणसांना काय वाटतं, मोदीजींनी शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपये देऊन टाकले होते. तर हे का शेतकऱ्यांच्या घरात जाणार आहे का? हे 1,00,000 कोटी काय बजेटमधनं शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे का? नाही. हे 1,00,000 कोटीचं कर्ज आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. ते FPOना मिळणार आहे. ते मोठ्या मोठ्या कंपन्यांना जे शेतीमालाच्या स्टोरेजमध्ये, गोडाऊन्समध्ये, कोल्ड स्टोरेजमध्ये इन्व्हेस्ट करणार त्यांना मिळणार आहे ते. आणि ते कमी व्याजावर देतील. त्या व्याजाची जी सबसिडी आहे ती फक्त सरकारच्या बजेटमध्येच आहे. एक अशोक गुलाटी म्हणून कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांनी स्वतः असं म्हटलेलं आहे की ही व्याजाची सबसिडी 5,000 कोटीची होणार आहे आणि ती 4 वर्षाची होणार आहे. म्हणजे एका वर्षाचं सरकारच्या बजेटवर फक्त 1,200 कोटीचा बोज आहे. दाखवायचं किती, 1,00,000. आता 10,000 FPO तयार होणार आहेत. त्या अशोक गुलाटीच लिहितात आहेत की हे FPO लवकर तयार झाले पाहिजे. आणि या FPOनी लहान लहान शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊन तो गोडाऊनमध्ये ठेवावा. पण लहान शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे, म्हणून सरकारने या FPOना पैसे द्यावेत आणि त्यांनी तो माल जो तो गहू, तांदूळ, डाळ, तेलबिया जे काही गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्याच्यावर त्यांनी त्यांना बाजारभावानी 70% ॲडव्हान्स द्यावा. ते बाजारभाव म्हणतात आहेत, MSP म्हणत नाही आहे, हे मी अंडरलाईन करतो. तर मला तुम्ही सांगावं की 1,000 रुपयाला जो बाजरा खपतो आहे तर 1,000 रुपयाच्या बाजारभावावर तो FPO त्याला 70% म्हणजे 700 रुपये देईल. त्याला पैशाची गरज आहे. 1,800-1,900 रुपयावर नाही देणार तो 70%. आणि तो उद्या FPO त्याला 1,900 रुपयाची गॅरंटी देतो का, याचं कुठे नाही आहे. आणि एवढे पैसे आहे का सरकारजवळ एवढा देशातला सगळा शेतमाल या FPOच्या माध्यमातून विकत घेऊन 70% ॲडव्हान्स देण्याकरता? हे काहीतरी असं मोठं पिक्चर दाखवायचं आणि दिशाभूल करायची. मला काय वाटतंय की मोदीजींना आता लक्षात आलेलं आहे की आम्ही काही शेतकऱ्याला भाव देऊ शकत नाही. जगाच्या बाजारातला दबाव आहे. त्याच्यामुळे याच्यातनं शेतकऱ्याला मुक्त नाही करायचं. त्यांना स्वतःला या जबाबदारीतनं मुक्त व्हायचं आहे. आता सलगच मी बोलतो म्हणून पुढचं बोलतो. हे जे तिन्ही कायदे आहेत की नाही ते काय म्हणतात, हे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये होते. बरोबर आहे ना, होते ना काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये. मग हे 3 कायदे जर काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे आणि म्हणून काँग्रेसला त्याचा विरोध करण्याचा नैतिक अधिकार नाही, आम्ही तुमच्याशी सहमत आहोत. पण मग आम्हाला तुम्ही सांगा ना की काँग्रेसने जे केलं 70 वर्षामध्ये आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची लूट झाली त्यात बदलवण्याचं काम तुम्ही काय केलं 72 महिन्यामध्ये? मग मनरेगाचा कायदा काँग्रेसचाच होता. अन्न सुरक्षेचा कायदा काँग्रेसचाच होता. नो फ्रील अकाउंट, पैसे न भरता अकाउंट उघडायचं जे जनधन ते काँग्रेसच होतं. मग काँग्रेसला दूर कशाला देत बसले तुम्ही? मग ते श्रेय सगळं काँग्रेसला द्या ना. प्रश्न काय आहे की या 72 महिन्यामध्ये नरेंद्र मोदींच्या अर्थशास्त्राचं समर्थन करणाऱ्यांनी आम्हाला हे सांगावं ना की 72 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरात नवीन काय दिलेलं आहे या सरकारने. या 72 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे का? या 72 महिन्यामध्ये शेतमजुरांची मजुरी किती वाढलेली आहे हे सांगा ना आम्हाला. ज्या प्रमाणात जीवन जगण्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च, स्वास्थ्याचा खर्च वाढलेला आहे, ज्या प्रमाणात रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे त्या प्रमाणात तरी शेतकऱ्याचं इन्कम वाढलं का याचे आकडे प्रसिद्ध करा ना. आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो की मी या 3ही अध्यादेशांचं समर्थन करायला तयार आहे. कारण तुम्ही काय म्हणताय की या 3ही अध्यादेशांमुळे शेतकऱ्यांना बाजार समितीच्या लुटीतनं मुक्ती मिळेल आणि बाजार समितीच्या बाहेर त्यांना जास्त भाव मिळेल. म्हणजे MSP पेक्षा बाजार समितीच्या बाहेर जास्त भाव मिळेल हे तुमचं चित्र तुम्ही आशा की तुम्ही शेतकऱ्यांना दाखवता. मग जर बाजार समितीच्या भावावर जास्त भाव मिळणारच असेल तर मग या 3ही कायद्यामध्ये तुम्ही कुठेही हा उल्लेख केलेला नाही आहे की या सगळ्यांना कमीत कमी MSPच्या कमी भाव देता येणार नाही. मग एक ऑर्डिनन्स किंवा एक अध्यादेश किंवा एक कायदा करा असा की कोणतीही कंपनी, कोणताही व्यापारी हा या देशामध्ये MSPच्या कमी किमतीत शेतमालाचा व्यवहार करू शकणार नाही. भीती काय? मग तुम्हाला जर MSPचे जास्त भाव मिळणार असतील तर तुम्हाला भीती असण्याची काही कारण नाही आहे. जाहीर करा की या देशामध्ये कोणताही शेतमाल हा MSPच्या कमी किमतीत आयात होणार नाही. मग हे का नाही करत आहे याचं उत्तर काही मिळत नाहीये. आणि म्हणून माझं असं मत आहे की ही गोलपोस्ट बदलवलेली आहे त्यांनी.
आणि यातनं शेतकऱ्यांची निराशाच होणार आहे. याच्याकरता मी म्हणतोय की हे सगळे प्रयोग काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं उदाहरण देतो. पेप्सी कोलाला भारतात कोका कोलाशी कॉम्पीट करण्याकरता परवानगी दिली. तेव्हा पेप्सी कोलाला अट टाकली की तुम्ही पंजाबमध्ये फूड प्रोसेसिंगचं काम करावं लागेल तुम्हाला. तिथे तुम्हाला पंजाबच्या शेतकऱ्यांना धान गव्हाच्या चक्रातून बाहेर काढावं लागेल. त्यांना टोमॅटो, बटाटा, फळं याच्याकरता प्रोत्साहन करावं लागेल. पेप्सी कोला आला तिथे. त्यांनी बटाट्यामध्ये, टोमॅटोमध्ये त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू केलं. काही जमलं नाही, हात वरती करून निघून गेले. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा फज्जा तिथे बासमतीमध्ये उडाला. कारण बासमतीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या कंपन्या आल्या. 1 वर्ष असं झालं की नैसर्गिक संकटामुळे बासमतीचा धान जो आहे तो कमजोर झाला. मिलिंगमध्ये धानाचे तुकडे व्हायला, तांदळाचे तुकडे व्हायला लागले. कंपनी सांगितलं की आपका चावल तो ज्यादा टूट रहा है, हम आपलं काम नाही दे सकते. शेतकरी नाराज झाले, निघून गेले. यावर्षी बटाट्याचं गुजरातमधलं ऐकलं असेल की त्या कंपनीने बटाटा उत्पादकांना बटाटा दिला, त्यातला काही बटाटा शेतकऱ्यांनी दुसरीकडे लावला, तर त्याच्यावर कंपनीने त्यांना लाखो रुपयाचा जुर्माना केला. त्याच्या विरोधात शेतकरी उभा झाला, तेव्हा सरकारला इंटरव्हीन करावं लागलं. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फेल झालेलं आहे. ITC नावाची एक कंपनी तुम्हाला सांगतो, आपल्या विदर्भ महाराष्ट्रामध्ये सोयाबीन विकत घ्यायला मोठ्या प्रमाणात आली. बाजार समितीच्या बाहेर चौपाल काढला, म्हणजे मार्केट जे काय म्हणतात. 4-5 वर्ष उत्साहाने खरेदी केली आणि आता हात वरती करून केव्हा निघून गेली बाजारात पत्ताच नाही लागला. आता 4-5 वर्ष का खरेदी केली त्यांनी? 4-5 वर्ष सोयाबीनची उत्साहाने खरेदी केली कारण अमेरिकेमध्ये सोयाबीनचे भाव तेजीत होते. आमचा हमी भाव कमी होता, तेव्हा त्यांना बाजार समितीच्या बाहेर हमी किमतीपेक्षा जास्त विकत घेणं सोयीचं होतं, म्हणून विकत घेतली. आणि का पळून गेली? तर अमेरिकेत सोयाबीनचे भाव पडले, आमचे हमी भाव वाढले. आता आमचे हमी भाव वाढलेले आहेत, अमेरिकेचे भाव आमच्यापेक्षा कमी आहेत. हमी भावाच्या कमी भावात कशी काय बाजार समितीच्या बाहेर खरेदी करणार? लोक शिवाय देतील ना. पळून गेली. म्हणजे ई मार्केटिंग मोठी कंपनी, आता ITC सारखी कंपनी जर या बाजाराच्या अनिश्चिततेमध्ये, ज्याला व्होलॅटिलिटी म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याच्यात टिकली नाही, ते छोटे छोटे FPO टिकणार आहेत. तेही झालं. जीवनावश्यक वस्तूचा कायदा तर यांनीच यावर्षी त्याचा ठट्टा करून टाकली. अध्यादेश काढलेल्या राष्ट्रपतींच्या सहीने कायदा व्हायचाच होता पास, आणि कांद्याचे भाव वाढल्याबरोबर कांद्याची निर्यात बंद केली. कारण त्या जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये यांनीच पाचर मारून ठेवलेली आहे की गहू, तांदूळ, साखर, तेल याचे भाव बाजारभावापेक्षा 50% जास्त वाढले तर आम्ही केव्हाही पुन्हा जीवनावश्यक वस्तूचा कायदा लावू शकतो. आणि फळ भाज्यांचे भाव 100% जास्त वाढले तर आम्ही केव्हाही जीवनावश्यक वस्तूचा कायदा लावू शकतो. म्हणजे 10 रुपयाचा कांदा 20 रुपये झाला तर जीवनावश्यक वस्तूचा कायदा आम्ही केव्हाही लावू शकतो. मला तुम्ही सांगा, अशी जेव्हा पाचर वाढून ठेवलेली आहे तर कोणते मोठे उद्योगपती येऊन कोल्ड स्टोरेज करता, गोडाऊन करता, आपली भांडवल गुंतवणूक करून ठेवते. म्हणून हा सगळा एक प्रकारचा भ्रम पैदा करण्याचा भाग आहे. आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवून त्यांना स्वातंत्र्य दिलं असं दाखवायचं, पण खरं स्वतः स्वतंत्र व्हायचं शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या जबाबदारीत. आज गरज काय आहे? आज गरज ही आहे की अमेरिका, युरोपच्या शेतकऱ्यांच्या जर या 30 वर्षामध्ये WTO मध्ये सबसिडी कमी झाल्या नसतील, त्याच्यामुळे त्यांचे बाजारभाव स्वस्त असतील, तर आपल्या शेतकऱ्यांना त्या बाजारभावापासून संरक्षण देण्याकरता आमच्या देशात शेतीमालावर आयात कर लावायला पाहिजे मोठ्या प्रमाणात. म्हणून घोषणा करायला पाहिजे की हमी किमतीच्या कमी कोणताही शेतमाल आयात होणार नाही. आणि तशा प्रकारची अनुदानं आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. मी उदाहरण देऊन सांगतो की हेच सरकार ऊसाकरता काय करत आहे. आज जगाच्या बाजारात साखरेचे भाव ते $350 ते $400 आहे. म्हणजे 2700 ते 28 रुपये 30 रुपयेपर्यंत आहे. समजा $75 रुपयाचा डॉलर म्हणजे अवमूल्यन झाल्यानंतर विचार करा, अवमूल्यन झालं नसतं तर काय हाल झाले असते. पण आम्ही 42 रुपये 40 रुपये घेऊन साखर खातोय की नाही? कारण काय? साखरेवर आयात कर आहे, साखर निर्यातीला सबसिडी आहे, साखरेचा बफर स्टॉक करण्याकरता बिनव्याजी कर्ज आहे, आणि साखरेच्या बफर स्टॉकला साठेबाजी म्हणत नाही. जीवनावश्यक वस्तूचा कायदा अस्तित्वात असून सुद्धा साखरेच्या बफर स्टॉकला कधी साठेबाजी म्हटली नाही. म्हणजे काय झालं की जीवनावश्यक वस्तूचा कायदा असूनही तुम्ही साठेबाजी करू शकता. मग आज जीवनावश्यक वस्तूचा कायदा काढल्यानंतर तुम्ही कांद्याची निर्यात बंद करता. पॉलिटिकल विल नाही तुम्हाला.
म्हणून मला काय म्हणणं आहे की जे साखरे करता ते तुम्ही आमच्या बाकीच्या पिकांकरता का करत नाही? आणि नाही तर मी काल सदाभाऊ खोत जे मंत्री होते, परवा बोंडे साहेब माझ्यासोबत इथेच होते माझ्या घरी, त्यांना मी म्हटलं तुम्ही साखरेवरचा आयात कर काढा, साखर निर्यातीची सबसिडी काढून टाका, साखरेच्या बफर स्टॉकला बिनवाजी कर्ज देणं बंद करा आणि ऊस पट्ट्यामध्ये मत मागायला जा, हे 3 कायदे घेऊन. मला काय वाटतंय हे फार स्पष्ट आहे हो की मोदीजींना शेतकऱ्यांची आता निवडणूक जिंकण्याकरता गरज राहिलेली नाही. त्यांना 5 किलो धान्य फुकट वाटणं त्याच्यावर 10 किलो करतील, ते 6,000च्या ऐवजी ते 12,000 करतील. शेतमजुराची मजुरी दुप्पट नाही करणार. इथं म्हणतो मोदीजी काही करू नका तुम्ही, मी 3 कायद्याचं समर्थन करतो. तुम्ही शेतमजुराची मजुरी दुप्पट करा, ती दुप्पट मजुरी हिशेबात घेऊन शेतीमालाचे हमीभाव जाहीर करा. ते हमीभाव बाजारात मिळणार नाही त्याच्याकरता PM किसानमधनं प्रति शेतकरी किती रुपये द्यावे लागतील ती घोषणा करा. आम्ही 3 कायद्याचं समर्थन करतो. काय भांडायचं आम्हाला? आम्हाला कोणालाही विकायचं आहे ना. म्हणून मला असं वाटतंय की मूळ मुद्द्याकडे लक्ष न देता गरिबांना गरीब ठेवणं आणि श्रीमंतांना श्रीमंत करणं, हे जे जगाच्या पूर्ण स्तरावर जे नवीन आर्थिक धोरण राबवलं जात आहे, ते आर्थिक धोरण मोदी साहेब अत्यंत कुशलतेने राबवतात आहेत आणि त्या कुशलतेचाच हा परिणाम आहे की हे 3 कायदे यावेळेला त्यांनी घेतलेले आहेत. नाहीतर कोविडच्या पार्श्वभूमीवर 3 कायदे आणि ते अशा पद्धतीने पास करून घेण्याची काय गरज आहे? आणि बादल साहेबांना जर हे असं म्हणत असतील की बादल साहेब शेतकऱ्यांची दिशाभूल करतात आहेत, तर मोदीजींना जर बादल साहेबांना दिशाभूल करणारा नेता म्हणायला जर संकोच नसेल, तर तुमचं आणि माझं म्हणणं तर कुठेही आहे, वो तो किस दर्या में खसखस आहे, आपण तर मूर्खच ठरणार आहोत. म्हणून मला असं वाटतंय की हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. हे कायदे केले म्हणून काही चमत्कार होणारा नाही आहे. मोदींनी कायदे केले, पण मोदीजी तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट करा, 8वं वेतन आयोग आम्ही पुढे जाहीर करणार नाही अशी गोष्ट. आणि शेवटचं एक सांगतो आणि थांबतो की काल अशोक गुलाटी असं म्हणाले की हे 91ला ज्याप्रमाणे लायसेन्सिंग केलं तसं हे शेतीमधलं लायसेन्सिंग आहे, म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था शेती करता उदारीकरणाची. मला अशोक गुलाटींना सरळ प्रश्न विचारायचा आहे की लायसेन्सिंग इंडस्ट्रीमध्ये केलं, त्याच्यामध्ये सॅमसंग आलं, LG आले, वेगवेगळ्या कार कंपन्या आल्या, ॲक्टिवा आली, वेगवेगळ्या स्कूटर कंपन्या आल्या, फ्रीजवाले आलेत, पण ते नुसते आले नाहीत तर त्यांचं उत्पादन या देशामध्ये विकावं म्हणून एक पॅरलल इकॉनॉमी तयार केली. ती अशी की 5व्या, 6व्या, 7व्या वेतन आयोगामध्ये भरमसाठ वेतन वाढ करून एक क्रयशक्तीवाला वर्ग या देशामध्ये तयार केला. आणि इतकंच नाही तर कर्ज घ्या, वस्तू विकत घ्या अशी पॅरलल इकॉनॉमी केली. लायसेन्सिंग केल्यामुळे उद्योगाचा विकास झाला म्हणताना, तर मग 5वं, 6वं, 7वं वेतन आयोग मागे घ्या, कर्ज विकत घ्या आणि वस्तू विकत घ्या हे मागे घ्या. आम्ही शेतकरी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की आम्ही तुमच्या या 3ही अध्यादेशाचा विरोध करणार नाही आणि आम्ही तुम्हाला मागायला काहीही येणार नाही. आहे का तयारी? हे आम्हाला सांगा. मला एक थोडासा प्रश्न विचारायचा आहे की या विधेयकाच्या विरोधामध्ये जे सर्वात प्रगतिशील आहे शेतीमध्ये, हरियाणा आणि पंजाब या राज्यातील शेतकरी रस्त्यावर आलेल्या, आंदोलन झालेल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. परंतु इतर राज्यामध्ये जसं महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, हे जे प्रगतिशील राज्य आहे याच्यामध्ये फारसं शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबत अशा काही बातम्या किंवा आंदोलनं होताना नाही दिसत आहे. याचं कारण काय आहे? त्याचं कारण तुम्हाला ते सांगतो ना की या राज्यांमध्ये हमी किमतीची सुरक्षाच नाही. इथला शेतकरी खरं मोठ्या इथल्या शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या काय आहे ना. आणि इथल्या शेतकऱ्याला हमी किमतीची कोणतीही सुरक्षा नाही, त्याच्यामुळे त्याला याची आज काही एवढं जास्त झळ पोचत नाही. त्या लोकांना हमी किमतीचा काय फायदा आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना भीती ही वाटते की आज जी काही थोडी बहुत सुरक्षा आहे या हमी किमतीमुळे ती जर आमची निघून गेली, कारण याच्यामध्ये डायरेक्टली ते म्हणत नाही आहेत, पण एक प्रकारे जेव्हा ते म्हणतात की बाजार समितीच्या बाहेर तुम्हाला विकायला आम्ही परवानगी देतो आहोत आणि बाजार समितीच्या बाहेर विकताना 1 वर्ष समजा, 2 वर्ष समजा
कंपन्यांनी भाव दिले. त्याच्यामध्ये यांची बाजार समितीची व्यवस्था सगळी उद्ध्वस्त झाली. तर मग ते फक्त कंपन्यांच्याच भरोश्यावर राहतील ना. आणि कंपन्यांच्या भरोश्यावर जसं मी तुम्हाला ITCने सांगितलं, ITCचं उदाहरण देऊन, मग त्या कंपन्या जे भाव सांगतील त्या भावात त्यांना विकावं लागेल. आणि ते आज सगळीकडे तेच होत आहे ना. तर त्याच्यामुळे ती भीती त्यांना वाटते आणि म्हणून तिथे हे आंदोलन जास्त फोकस झालेलं आहे. मला एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. आपण विदर्भाबद्दल बोलूया. विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन हे मुख्य क्रॉप पीक आहे, म्हणजे संत्रा सुद्धा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस आहे, द्राक्ष आहे, मोसंबी आहे, सीताफळ आहे. हे एक तर या कायद्याचा एकूणच आपला विदर्भ हा कोरडवाहू शेतीचा प्रदेश आहे. या कोरडवाहू शेतीमध्येच आपण कापूस आणि सोयाबीन घेतो. तर या विधेयकाचा किंवा नव्या कायद्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम आहे विदर्भातला? नाही बघा, तुम्ही ऊसाचं जे सांगितलं ना, म्हणून मी सांगितलं ऊसाला पूर्ण सुरक्षा आहे. ती अजून यांनी काढलेली नाही. हे कायदे करून ती काढलेली. ती जर काढली तर मग ऊस उत्पादकांना खरा फटका बसेल. पण ऊस उत्पादकांना जी सुरक्षा आहे ती पश्चिम महाराष्ट्राच्या लॉबीमुळे नाही आहे, तर ती उत्तर भारताच्या लॉबीमुळे आहे. आपण विसरून जातो. मेरठ कमिशनरी म्हणून जे दिल्लीच्या आजूबाजूला ते सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आणि तिथला शेतकरी असंतुष्ट होऊ नये म्हणून त्यांना ही सगळी सुरक्षा दिली जाते त्यांच्या ऊसाच्या भावाकरता. ठीक आहे. ती सुरक्षा त्यांना काही याचं जाणवत नाही आहे या कायद्याचं. तुम्ही जे विदर्भातल्या शेतकऱ्यांना मिळालं, विदर्भाच्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी कापसाबद्दल जाणवलं ना. कापूस एकाधिकार आपल्याकडनं संपला. मागच्या वर्षी नाही म्हणता म्हणता शरद जोशींच्या संघटनेने सुद्धा कापूस खरेदीची मागणी केलीच की नाही केली. हा विरोधाभास नाही का? तुम्ही एकदा फ्री मार्केट म्हणता, कापूस निर्यात खुली आहे, मग कापसाला हमी भावाच्या खरेदीची मागणी का करता? आता या वर्षी परवाच मी मुख्यमंत्र्यांना पत्र टाकलेलं आहे की या वर्षी तर सुरुवातीपासून व्यापारी 4,500 4,700च्या वरती भाव देऊ शकणार नाही, अशी रुईच्या आणि सरकीच्या भावाची परिस्थिती आहे. हे काही फार मोठं गणित नाही आहे. 1 क्विंटल कापसापासून 34-35 किलो रुई मिळते आणि 64-65 किलो सरकी मिळते. कापसाचे भाव काय आहे, रुईचे भाव काय आहे जागतिक बाजारात? 36,000 रुपये खंडीच्या वरती भाव नाही आहे. 1 क्विंटल कापसापासून जी रुई मिळते त्याचे 3,600 रुपये होतात. 1 क्विंटल कापसापासून जी सरकी मिळते त्याचे 1,200-1,300 रुपये 1,400 रुपये होतात. 3,600 आणि 1,200 रुपये 1,400 रुपये 5,000 रुपये होतील. 200-300 रुपये प्रक्रिया खर्च, हे खर्च व्यापारीचा मुनाफा धरला तर 4,500च्या वरती कोणी भाव देऊ शकत नाही. इतकं सोपं गणित आहे. मागच्या वर्षी 5200 रुपयापर्यंत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केला म्हणून 2 कोटी क्विंटल त्यांच्याकडे गेला. पण यावर्षी ती परिस्थिती नाही आहे. यावर्षी कापसाच्या खरेदीची व्यवस्था केंद्र सरकार कसं करतं त्याच्यावर मोदी सरकारची ही आहे. पण दुर्दैवाने शरद जोशीने ज्या पद्धतीने भ्रम पैदा करून ठेवला होता आणि संघटनेचा राज झालेला आहे, त्यामुळे आज विदर्भात जी शेतकऱ्याची ताकद उभी झाली होती ती सगळी ताकद विखुरलेली आहे ती. आणि आता शेतकऱ्यांचा कोणावर विश्वास राहिलेला नाहीये. ते कोणी वाली नाही, विश्वास नाही आहे. आपण मराठीत म्हणतो ना की ज्याचं तोंड चहा पिऊन पोळतं तो ताकही फुंकून पितो, तशी आज अवस्था झालेली आहे. आणि म्हणून आपल्याकडे ते आंदोलन दिसत नाही. पण यावेळेस कापसाच्या खरेदीच्या वेळेस हे आंदोलन दिसणार आहे. तुम्ही पहा, आता उडदाचे मुगाचे भाव नव्हते तेव्हा आले ना, मागण्या आल्या, पण मोठं आंदोलन नाही उभं झालं की ते पॉकेटमध्ये आहे. पंजाब हरियाणामध्ये काय की सलग गहू येतो, ते 10 दिवसात 15 दिवसात त्याची खरेदी होते. ते नाही झाली तर गहू खराब होऊन जातो. धान येतो बाजारात सलग, त्याची पूर्ण खरेदी 10-15 दिवसात होऊन जाते. म्हणून तिथे आंदोलन आहे. तर धन्यवाद जावंदिया साहेब. ह्या 3 विधेयकावर नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण आज जाणून घेतलं आहे. उद्या आपण एका वेगळ्या विषयावर, वेगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करूया. तोपर्यंत न्यूज प्रिंट 24 पाहत. धन्यवाद.